अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम घेत आहेत. दौंडमध्ये झाला, पुरंदरमध्ये झाला, आज बारामतीमध्ये. काय नेमकं या मागचं प्रयोजन? खरं तर गेले दीड ते जवळपास 2 महिने अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत. प्रचंड अडचणीच्या काळातून त्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे फुलाची पाकळी त्यांच्या नोकरी आम्ही सत्तेमध्ये नाही आहोत, त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीला आंदोलनाच करू शकतो. पण या नवीन वर्षात आणि हा जो संक्रांतीचा काळ आहे, तर त्यांच्यासाठी थोडंसं का होईना एवढं तरी आम्ही नक्कीच करू शकते की काही आनंदाचे क्षण ते तर आम्ही नक्कीच देऊ शकतो. म्हणजे एक बहिणीच्या नात्याने आज आमच्या या सगळ्या महिलांना हळदी कुंकवाच्या नात्याने आम्ही इथे बोलवलं आहे. त्यांचं आंदोलन अनेक भागात राज्यात आजही चालू आहे. माझी सरकारला विनंती राहील की सरकारने तातडीने त्यांची चर्चा केली पाहिजे आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. हा जो कार्यक्रम आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवणार आहात तर तुम्ही राज्यात? नाही, राज्यभराच्या सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यातून अनेक एकल महिलाही आहेत. ती एक नवीन पद्धत, जी रूढी परंपरा या राज्यात देशात अनेक वर्षाच्या आहेत, पण शेवटी आपण सगळ्यांनी त्याच्यात काहीतरी बदल, जे शेवटी आपण सगळे शिकलो, काहीतरी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्याही महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रमात सहभागी करून त्या पहिल्या कुंकुमाला लावतात. म्हणजे म्हणजे जुन्या काही अंधश्रद्धा असतील त्या कुठेतरी आपण त्याही थांबवल्या पाहिजेत आणि या सगळ्या महिला भगिनींना सगळ्या सुखाच्या क्षणात त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे, त्यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे अशाही कार्यक्रम. काल रोहित पवारांची ईडी चौकशी झाली, पुन्हा एकदा बोलवलं, काय नेमकं कारण असं? त्या संदर्भात रोहित पवारांशी काल तुम्ही दिवसभर गेटवर होता आणि रात्री देखील तुम्ही त्यांच्यासोबत होता. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विरोधी पक्षातल्या 95% लोकांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED ह्याच्या नोटिसेस आहेत. आणि हे मी म्हणत नाही, हा आरोप नाही आहे माझा, हा भारत सरकारनेच तुमच्या चॅनलवर दिलेला ऑफिशियल डेटा आहे, वर्तमानपत्रात चालेल. त्याच्यामुळे विरोधी बोलला की त्यांना आईस करायचं, म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED ही नवीन पद्धत गेल्या 8-10 वर्षात भारतात सुरू झालेली आहे. कदाचित त्याच्याचमुळे त्यालाही नोटीस आली असेल. त्यामुळे अशी एक दबती चर्चा सगळीकडे समाजात ऐकू येते. ठीक आहे, पण शेवटी हा देश संविधानाने चालतो, त्याच्यामुळे संविधानातही विरोधाला जागा आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सांगितलं पाहिजे, सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधकही असलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही काय विरोध करतो? आम्ही फक्त कांद्याला भाव मागतोय, आम्ही दुधाला भाव मागतो, दुसरं काय मागतोय आम्ही? पण जर शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी, कष्ट करणाऱ्यांसाठी न्याय मागण्यासाठी, बेरोजगारीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात बोलणं या देशात जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य. सातत्यानं काल जो इव्हेंट झाला त्याच्याकडे एक सत्ताधारी म्हणतायत की हा एक इव्हेंट आहे, जर चौकशी नव्हती तर आम्हाला देखील चौकशी असणार आहे. इव्हेंट करण्याची काय गरज? इव्हेंट त्यांना वाटत असेल, कारण त्यांनी ज्या लोकांवर आरोप केले, काश्मीर टू कन्याकुमारी, तुम्ही डेटा काढून बघा, ज्यांच्यावर आरोप झाले ते जर भारतीय जनता पक्षात गेले, त्यांच्या पुढे केसचं काय झालं? म्हणजे जे विरोधात आहेत ते गुन्हेगार, भ्रष्टाचारी, तेच भ्रष्टाचाराचे आरोप जेव्हा भारतीय जनता पक्ष करतं, तेव्हा भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांच्या पक्षात त्यांना घेतं, मग त्या वॉशिंग मशीनच्या थ्रू मग ते भ्रष्टाचाराचे आरोप जातात कुठे? आणि हे पहिले तर आरोप खरे आहेत का ह्याच्यापासून सुरुवात आहे. कारण का आरोप पहिले तर करतात, पुढे काय होतं त्या आरोपांचं? त्याच्यामुळे लोकांना भीती दाखव ही दडपशाहीची पद्धत या देशात आणि राज्यात सुरू झालेली आहे आणि दडपशाही आम्ही सहन करणार नाही. या लोकशाही आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा देश चालला पाहिजे. राष्ट्रवादीच्या अपात्रतेची सुनावणी सकाळच्याच रप्त्यात तुम्ही तिकडे होता, नेमकं काय घडलं पुढं काय? मला असं वाटतं केस चाललेली आहे. आदरणीय पवारसाहेब स्वतः 28 वर्षांनी जवळपास त्या असेंब्लीमध्ये आले, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला की ज्या वास्तूवर, ज्या बिल्डिंगवर त्यांचं नाव आहे आज, त्या बिल्डिंगमध्ये ते आले आणि आम्हालाही आनंद वाटला की ते आले. कारण शेवटी तुम्हाला आठवत असेल, इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हिअरिंगला आदरणीय पवारसाहेब राहिलेले आहेत. आजही ते या अपात्रतेसाठी सकाळी होते, कारण मी इथे बारामतीला आले, पण साहेब स्वतः 2:30 वाजेपर्यंत तिथेच होते, चालू होती सुनावणी. तेव्हा शेवटी आपल्या लोकांबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पवारसाहेबांचं बाळ आहे, ते त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यामुळे एक कुटुंब म्हणून त्यांनी हा पक्ष प्रेमाने सगळ्यांना वाढवला. खूप मोठी सत्ता आली
त्याच्यात नवीन नेतृत्व या राज्याला आणि देशाला मिळालं. त्यामुळे कुटुंब म्हणून गेले 25 वर्ष एक घरगुती प्रेम आदर एकामेकाचा ठेवून हा पक्ष चालला आणि अतिशय प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात तो चालला. हे दुर्दैव आहे की ह्या चांगल्या वातावरणामध्ये मीठ टाकायचं पाप हे एका अदृश्य शक्तीने केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या घटना होत आहेत त्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो की आदरणीय पवारसाहेब सगळ्या इलेक्शन कमिशनच्या जेव्हा जेव्हा हिअरिंग होतं त्याला गेले, आजही गेले. त्याच्यामुळे ते तिथे बाजूला एका कोपऱ्यात हाताची घडी घालून शांतपणे बसतात, कारण त्यांनाही त्या पक्षाबद्दल सहकाऱ्यांबद्दल आणि शेवटच्या कार्यकर्त्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आणि आज पवारसाहेब जे काही आहेत हे महाराष्ट्र आणि देशातले असंख्य मायबाप जनतेच्या प्रेमामुळे आज आहोत याची जाणीव आम्हाला. ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी अशा प्रकारचं बंड केलं होतं आणि शिवसेनेवरती दावा केला होता, त्यावेळेस अजित पवारांचा एक व्हिडिओ तुम्ही देखील बघितला असेल की वेगळा पक्ष काढायचा ना, तो पक्ष कशाला, त्याची आठवण कुठेतरी होते. मी एवढा खरंच विचारच करत नाही. झालं गेलं गंगेला व्हायला. जे सत्य आहे त्या सत्याच्या मार्गाने चालायचं. कधी काळ आमच्या आयुष्यात आता हा संघर्षाचा काळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो, त्याच्यावर निष्ठेने आणि सत्तेने तो मार्ग अनेक वेळा परखड असतो, अवघड असतो, पण शेवटी सत्यमेव जयते. निकाल तुमच्या बाजूने लागेल अशा आशा आहे. कारण रोहित पवार असं म्हणतात की परवा एक भाजपचे नेते होते, ते म्हणाले की ज्या अर्थी अजित पवारांनी एकनाथ शिंदे नंतर बंड केलं त्या अर्थी अभ्यास करूनच केला असावं. त्यावरती रोहित पवार असं म्हणाले, ज्या अर्थी भाजपचे नेते असं म्हणतात की नक्कीच जो निकाल आहे तो उलटा लागेल, अपेक्षेप्रमाणे लागेल. काही शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण असं, माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की राज्य अदृश्य शक्ती चालवते. त्याच्यामुळे ही कोण अदृश्य शक्ती आहे? ती न्यूक्लिअर आहे, ती कॉस्मिक आहे. कारण का मी सायन्सची स्टुडंट आहे. त्याच्यामुळे अदृश्य शक्ती म्हणजे कोण? म्हणजे कॉस्मिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, विंड एनर्जी, काही असू शकते. त्याच्यामुळे कुठली एनर्जी आहे मला माहिती नाही, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात ही एनर्जी आहे. ती एनर्जी नक्की काय आहे आणि तो काय निर्णय घेते असं मुख्यमंत्रीच म्हणतात. त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. पण कागदपत्र ही आणि जे खरं आहे, जे सत्य आहे, ते आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच केले, त्यावर हायकोर्टाने म्हणजे पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावरती परवानगी नाकारलेली आहे. एकंदरीत सरकारकडून आज चर्चेसाठी त्यांचं एक शिष्टमंडळ केलं होतं, त्यांच्याकडे सरकारने उशीर केला असं वाटतं. अर्थातच जरांगे पाटील आणि असंख्य महाराष्ट्रातली लोक आज मुंबईच्या दिशेने चाललेली आहेत. अर्थातच पोलीस आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की हे सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने येत आहेत. तर अर्थातच त्यांना सहकार्य केलंच पाहिजे, कारण ही लोकशाही आहे आणि त्याच्यात आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यामुळे हे सगळे असंख्य लोक जे मुंबईत येत आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना ज्या काही सुविधा लागतील, ट्रॅफिक यंत्रणा असेल, पोलिसांची यंत्रणा असेल, शौचालय असतील, पाणी, हे सगळ्याची जी काही मदत लागेल अर्थातच महाराष्ट्र सरकारने जबाबदारीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे, कारण का ही लोकशाही. मनोज जरांगे पाटलांना सरकारने अवधी मागितला होता सुरुवातीला, टप्प्याटप्प्यानं मनोज जरांगे पाटलांनी तो देखील दिला, परंतु अजून देखील मनोज जरांगे पाटलांना सरकार म्हणते काही दिवस अजून थांबा, थोडासा वेळ लागेल. एक प्रकारे खेळवते असं वाटतं सरकार. शक्यता नाकारता येत नाही, कारण का तारीख पे तारीख, म्हणजे देवेंद्रजींचंच एक स्टेटमेंट काल मी कुठे पाहिलं, त्याच्यात ते विरोधी पक्ष नेत्यांना असताना असे म्हणाले होते, जेव्हा एखादी गोष्ट करायची नसतेल तेव्हा तारीख पे तारीख, नाही तर कमिटी आणि रिपोर्ट, हे त्यांचंच वाक्य आहे. तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर माझ्याकडे आहेत, कालच मला कोणीतरी पाठवलं. दुसरी गोष्ट, राज्य मागास वर्गाचं राज्यभरात जे आहे ते सर्वेक्षण सुरू आहे, मात्र नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पहिली शिकलेला व्यक्ती सर्वेक्षण करतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि त्यावरती तुमचं काय वाटतं? मला असं वाटतं, आधी जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला आणि महाराष्ट्र सरकारने शब्द दिला, त्यांनी सर्वेक्षण तातडीने सुरू करायला पाहिजे. आता काहीतरी धावपळ करून काहीतरी ते करताय, ते दुर्दैव आहे. कारण ह्याच्यात कुठलाही समाज असेल, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन अन्याय होता कामा नये. त्याच्यामुळे आता जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवटपणे करतं आहे, ह्याच्यात कुठल्याही समाजाची, मराठा असेल, धनगर, लिंगायत, मुस्लिम, कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये किंवा कोणाची कुठला तरी खोटारडा रिपोर्ट काढून या सरकारने कोणाला फसू नये किंवा त्यांना, कारण जरांगे पाटलांनी खूप वेळ या सरकारला दिलेला आहे, त्यांनी खूप संवेदनशीलपणे
जरांगे पाटलांनी खूप सहनही केलं आहे आणि सरकारचं ऐकूनही घेतलेलं आहे. पण आता मला वाटतं जरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचं पाप हे या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार करतंय अशी शक्यता नाकारता येत. पंजाबमधून आप बाहेर पडलेला इंडिया आघाडीतून आणि तिकडून ममता बॅनर्जी बाहेर पडले, नेमकं काय झालं? कशामुळे? आप ते इंडियातून बाहेर नाही पडले. सीट अरेंजमेंट्स प्रत्येक राज्यातल्या वेगळ्या असतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सीट अरेंजमेंट्स म्हणजे काही इंडियामधून ते बाहेर पडले असा अर्थ होत नाही. प्रत्येक राज्याचं मॉडेल वेगळं असेल, त्याची सिच्युएशन किंवा त्यातली जी गणितं असतात राजकीय ती वेगळी असतात. त्यामुळे पुढच्या एक आठवड्याभरात तुम्हाला स्पष्ट चित्र पडेल. हा प्रश्न विचारण्याचं बाहेर पडण्यामागचं मागचं कारण असं आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष तेवढ्या पुरता मर्यादित आहे, जास्त बाहेर त्याचा प्रभाव नाही आहे. आपची देखील त्यामध्ये सत्तामध्ये जर समजा ते जर पुन्हा एकदा एकत्र नाही आले याचा फटका निश्चितच विरोधी पक्षांना पडू शकतो, म्हणजे इंडियातल्या पक्षांना पडू शकतो असं वाटतं का? नाही असं नाही होत. कारण अर्थातच ममता दिदींशी चर्चा होईलच. राहुलजींचं पण स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला काय फार याची चिंता वाटत नाही. कारण का ते इंडियातून नाही बाहेर पडले, पण त्या ज्या ठिकाणी आहे तिथे सीटचं जे अरेंजमेंट आहे त्याच्यात काही बदल केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.